भाजपाचे विद्यमान खासदार उमेश पाटील यांनी अखेर आज भाजपाला जय श्रीराम करत आज शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केलाय। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केलाय। यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली आहे। त्यामध्ये कल्याणमधून वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी महिला उमेदवाराला मतदानात उतरवले आहे। बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाने दिलेल्या उमेदवारीच्या माध्यमातून पुणे शहरातून वंचितचा पहिला खासदार म्हणून 100% निवडून येण्याचा विश्वास वंचित बहुजन आघाडी पक्षाचे पुणे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी व्यक्त केलाय। काल रात्री लोकसभेचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर ते आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आले होते। त्यावेळी ते बोलत होते। श्रीराम भक्तांची अनेक दशकांची इच्छा पूर्ण झाली आणि अखेर 22 जानेवारी 2024 रोजी भगवान श्रीराम अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले। रामलल्लाच्या येण्याने अयोध्येचे जुने वैभव पुन्हा परत आले आहे। पूर्वी मागास शहर म्हणून ओळख असलेल्या अयोध्येत आता अनेक सुविधा सुद्धा मिळत आहेत। त्यामुळे देशासह जगभरातून रामभक्त रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्या नगरीत मोठ्या संख्येने येत आहेत। श्रीराम मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार सुमारे 1.5 ते 2 लाख भाविक रामलल्लाचे दर्शन घेत आहेत। सुट्टीच्या दिवशी ही संख्या अनेक पटीने वाढताना दिसते। माझ्या इच्छेचा प्रश्न येत नाही। महायुतीच्या नेत्यांनी यवतमाळ वाशिम मतदारसंघातून उमेदवारी दिली तर सर्वसामान्य लोकांचा मला पाठिंबा राहील असे स्पष्ट संकेत देत महायुतीकडून ज्या नेत्यांचे नाव जाहीर केले जाईल तो उद्या अर्ज भरणार असल्याचे मत शिवसेनेचे नेते व राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले। संजय देशमुख विरुद्ध संजय राठोड अशी लढत झाली तर सर्वसामान्य माणसाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील असंही राठोड म्हणाले। महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लोकसभा निवडणुका संदर्भात पत्रकार परिषदेत पत्रकारांसोबत बोलताना आश्वासन दिले। पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, विदर्भातील 10 खासदारांच्या जागा महायुतीचेच नेते जिंकून येतील असा दावा देखील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे। नाशिक राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात यंदा 2 तारीख उलटूनही सेवानिवृत्ती वेतन जमा न झाल्याने जिल्हा कोषागार कार्यालयात त्यांचे दूरध्वनी खणखणू लागले आहेत। मात्र मार्च एंडच्या धावपळीमुळे हा निधी जमा होण्यास विलंब झाल्याने गुरुवारपर्यंत दिनांक 4 एप्रिल पर्यंत पेन्शन खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। राज्यात तापमान वाढीला लागले असतानाच मार्च महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावली। मात्र आता पुन्हा एकदा तापमान वाढत असून विदर्भात पारा 42 अंश सेल्सिअस पलीकडे गेलाय। भारतीय हवामान खात्याने आठवड्याच्या अखेरीस पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरीही येत्या 2-3 दिवसात उष्णतेच्या लाटांचा इशारा देखील देण्यात आलाय। भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये 490 पदांसाठी भरती होणार आहे। भारतीय विमानतळ प्राधिकरणने कनिष्ठ कार्यकारीच्या पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू केली आहे। पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटद्वारे भरतीसाठी अर्ज करू शकतात। केंद्र सरकारने सरलेल्या 2024 ते 2023 या आर्थिक वर्षात 34.37 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवत सुधारित अंदाजानुसार निर्धारित कर संकलनाचे लक्ष्य पूर्ण केले आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली आहे। कर संकल्पनाच्या आघाडीवर सुधारित अनुपालन आणि वाढलेल्या उत्पन्नाच्या जोरावर सरकारने 34.37 लाख कोटी रुपयांहून अधिक कर संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे। एप्रिल 2023 ते 2024 मध्ये प्रत्यक्ष कर संकलनाचे सरकारचे उद्दिष्ट 19.45 लाख कोटी रुपये इतके होते। दिग्दर्शक नितेश तिवारी सध्या त्याच्या आगामी रामायण चित्रपटावर काम करत आहेत। या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे तर साऊथ अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे। अलीकडेच रणबीरचे या चित्रपटाच्या तयारीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत। आता बुधवार 3 एप्रिल पासून या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू झाल्याचे समजत आहे।